मी आवर्जून सांगेन सुरुवातीलाच की या चित्रपटात आम्ही पेअर नाही आहोत. आजी टेस्ट होता, मला आठवतंय. थोडासा मेकअप केला मी आणि मी जेव्हा ह्याच्यावर आले स्क्रीनवर तो म्हणाला नाही नाही. पण चित्रपटाचा बाज खूप वेगळा आहे. सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी अशी फिल्म आहे. त्यामुळे हसून हसून पोट दुखणार आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. बऱ्याच दिवसानंतर थ्रिलर कॉमेडी असा चित्रपट आपल्या मराठीमध्ये येणार आहे आणि याची एक छान गोष्ट म्हणजे प्रार्थना बेहरे आणि स्वप्नील जोशी ही पेअर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एक्साइटमेंट आहे, कारण यापूर्वी तुम्ही दोघांनी एकत्र केलेले चित्रपट हिट ठरलेत, प्रार्थना म्हणाली तसं. पण काय सांगाल, कसे आहात आणि चित्रपटाबद्दल काय सांगाल? मी आवर्जून सांगेन सुरुवातीलाच की या चित्रपटात आम्ही पेअर नाही आहोत. अजिबात. आम्ही म्हणजे मित्र म्हणून पेअर आहे, पण चित्रपटात आम्ही एकमेकांच्या ऑपोजिट नाही आहोत. कारण कोण कोणाच्या ऑपोजिट आहे ते तुम्हाला पिक्चरमध्ये कळेल. कोण कोणाशी पेअर्ड आहे काय. त्यामुळे पिक्चरमध्ये आम्ही अजिबातच पेअर्ड नाही आहोत. मित्रांची रियुनियन आहे आणि ती गोष्ट आहे. सो त्या अनुषंगाने जी गंमत घडते ती. पण तुमच्याबरोबर काम करायला नेहमीच मजा येते. प्रार्थना बेहरे म्हटलं की ग्लॅमरस अभिनेत्री असं वाटतं आणि या चित्रपटात तुझी भूमिका एकदम अपोजिट वाटते. प्रॉपर साडीमध्ये आहेस किंवा एक इंडियन वुमन, टिपिकल इंडियन वुमन वाटतेस. तर काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल, कारण त्याची जास्त क्युरिओसिटी वाटते मला. खरं सांगू तर मी हे क्रेडिट प्रसादला देईल, कारण मला असं वाटतं की मला प्रार्थना बेहरेला लोकांनी नेहमी असं ग्लॅमरस बघितलं, पण त्याला ती दिसली मी ह्या कॅरेक्टरमध्ये आणि म्हणून त्यांनी मला कास्ट केलं. सो आय थिंक मी काहीच नाही. मी ते जेव्हा आमचं लुक टेस्ट होता, मला आठवतंय, थोडासा मेकअप केला मी आणि मी जेव्हा ह्याच्यावर आले स्क्रीनवर तो म्हणाला नाही नाही, तू काही नाही केलं तरी तू खूप ग्लॅमरस दिसते, प्लीज मला काही नको. मशी एकदम डल कलरची साडी, एकदम डल कपडे आणि एकदम डल मेकअप असा केल्यावर ते नो मेकअप, ऑलमोस्ट नो मेकअप, मग ते तसं दिसलंय. सो आय थिंक क्रेडिट गोज टू डिरेक्टर. जर स्वप्नील जोशी म्हटलं की रोमॅन्टिक सॉंग्स हे पहिल्यांदा येतं किंवा तुम्ही रोमॅन्टिक सीन्स किंवा ते खूप छान करता, त्यामुळे खूप छान आहे ते. पण जरी थ्रिलर कॉमेडी हा मूवी असला किंवा ती कॉन्सेप्ट असली तरी सुद्धा तसे काही सॉंग्स वगैरे असणार आहेत या सिनेमात. नाही आहे रोमॅन्टिक सॉन्ग, पण 2 अजून गाणी आहेत. ती गाणी काय आहेत, कशी आहेत ते तुम्हाला आता हळूहळू ती गाणी तर आउट होतीलच पुढच्या 10-15 दिवसात. पण चित्रपटाचा बाज खूप वेगळा आहे. सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी अशी फिल्म आहे. त्यामुळे हसून हसून पोट दुखणार आहे. संपूर्ण परिवाराचं मनोरंजन करणारा चित्रपट आहे. संपूर्ण परिवारांनी एकत्र बसून बघण्याचा चित्रपट आहे. आणि या चित्रपटात तसा रोमॅन्स नाही आहे. काय रोमॅन्स आहे तुम्ही पिक्चरमध्ये बघा. या चित्रपटात अशा कोणत्या 2 गोष्टी ज्या तुम्ही प्रेक्षकांना आवर्जून अपील कराल? रियुनियन करा, फ्रेंड्स, लहानपणीचे फ्रेंड्स असेल तुम्ही भेटा, मजा करा आणि पिक्चर बघा. थँक्यू सो मच. फार वेळ घेत नाही तुम्हाला दोघांचाही, कारण खूप मुलाखती द्यायच्यात. पण जाता जाता प्रेक्षकांना एकदा काय सांगा? खूप दिवसांनी मल्टी स्टारर फिल्म येते. इतके चेहरे, इतके कलाकार एकत्र एका चित्रपटात रेअरली बघायला मिळतात. सो आय थिंक इट्स अ गुड पॅकेज. फॅमिली एंटरटेनर आहे. आवर्जून या 28 फेब्रुवारीपासून आणि चित्रपटगृहात बघा. तुम्हाला खूप मजा येईल. आणि जसं टुंबा म्हणली, जर मित्रमैत्रिणींनी रियुनियन केलं आणि पिक्चर बघितला तर बहार. तुम्हाला खूप जुन्या आठवणी सगळ्याला उजाळा मिळेल. थँक्यू सो मच. जसं चित्रपटात तुमचं नाव वैभव आहे, तर तुमच्या नावामुळे या चित्रपटाच्या डिरेक्टरवर वैभव येऊ देत. सो थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.